आणि एक महत्त्वाची बातमी आहे, विशाल अग्रवालच्या अटकेवर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या भूमिकेवर आता संशय व्यक्त केला जातोय। सोसायटी धारकांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये विशाल अग्रवालला अटक करण्यात आली आहे। विशाल अग्रवालला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। विशाल अग्रवालच्या अटकेवर गुप्तता का पाळली गेली आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रणजित जाधव आपल्यासोबत आहेत। रणजित, काय अधिक माहिती? सागर, आपण पाहिलं तर पुण्यातील पोर्शे कार प्रकरणातील जो अल्पवयीन आरोपी आहे त्याचे वडील विशाल अग्रवाल, ज्याला हिंजवडी परिसरातील एका सोसायटी धारकांच्या फसवणुकी संदर्भात जे आहे ते गुन्हा दाखल केला होता। त्याला पुण्यातील एका गुन्ह्यामध्ये जामीन मिळाल्यानंतर त्याला 3 दिवसापूर्वी म्हणजे मंगळवारी अटक केलं आणि त्याला आज पुन्हा एकदा जे आहे ते कोर्टामध्ये हजर करणार आहे। मात्र 3 दिवसापूर्वी विशाल अग्रवालला अटक केली असताना पिंपरी चिंचवड पोलिसांनी इतकी कमालीची गुप्तता का पाळली, आता ह्या संदर्भात जे आहे ते पिंपरी चिंचवड पोलीस जे आहे ते बोलण्यास तयार नाही आहेत। नक्की पोलीस संशयाच्या भोवऱ्यात जे आहे ते यामुळे सापडलेले आपल्या लोकांचं पाहायला मिळत आहे। शहरभर चर्चा या ठिकाणी पसरलेली आहे की 3 दिवसापूर्वी विशाल अग्रवाल याला अटक केली असताना देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी कुठेही कसं कळवलं नाही, या संदर्भात देखील आता विचारणा होऊ लागली आहे। मात्र आज या विशाल अग्रवालला जे आहे ते पुन्हा कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढील तपास जो आहे तो हिंजवडी पोलीस करतील। नक्कीच रणजित, धन्यवाद या माहितीसाठी।